नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, सेमीकंडक्टर क्षेत्रामध्ये चीनचं वर्चस्व मोडण्याची तयारी भारतीय उद्योगपती रतन टाटा यांनी केली। रतन टाटा यांच्या या पावलामुळे चीनला आता घाम फुटलाय। चीनच्या नाकावर टिच्चून सरळ त्यांच्या सीमारेषेजवळ 27,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचं काम सुरू झालंय। रतन टाटा यांच्या टाटा कंपनीच्या या पावलामुळे सेमीकंडक्टर क्षेत्रामध्ये चीनची असलेली मक्तेदारी संपुष्टात येणार आहे। टाटा सन्स लिमिटेडचे चेअरमॅन एन चंद्रशेखरन यांनी आसाममधील मोरीगाव जिल्ह्यामध्ये 27,000 कोटी रुपयांच्या सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग आणि टेस्टिंग प्लांटची सुरुवात केली आहे। या प्रकल्पामधून रोज 4,83,00,000 चिप तयार होणार आहेत। टाटा समूहाच्या प्रकल्पाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळानं 29 फेब्रुवारी 2024 रोजी मंजुरी दिली होती। त्यानंतर सेमीकंडक्टरच्या प्लांटचं आता भूमिपूजन झालंय। चीन सीमेजवळ टाटांचा हा प्रकल्प सुरू होत आहे। यामुळे चीनमधील सिट्टीपिट्टीचे सेमीकंडक्टर क्षेत्रामध्ये असणारं वर्चस्व संपुष्टामध्ये येणार आहे। सध्या सेमीकंडक्टर बनवणारा चीन हा जगातील सर्वात मोठा देश आहे। सेमीकंडक्टरचा वापर कार, मोबाईल यासह सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये केला जातो। सेमीकंडक्टर प्रकल्पासाठी टाटा समूहानं चीन सीमेजवळ हा प्रकल्प सुरू केला आहे। या प्रकल्पासाठी आसाम सरकारसोबत 60 वर्षांचा करार करण्यात आला आहे। 27,000 कोटींची गुंतवणूक करून रोज 4,83,00,000 चिपची निर्मिती करण्यात येणार आहे। चिप निर्मितीच्या या प्रकल्पामुळे भारत सेमीकंडक्टरच्या क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर होणार आहे। भारताच्या या आत्मनिर्भरतेमुळे चीन मात्र अस्वस्थ झाला आहे, कारण या क्षेत्रातील चीनचा दबदबा संपणार की काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे। सेमीकंडक्टर क्षेत्रामध्ये चीनसोबत कोरिया आणि तैवानचं देखील वर्चस्व आहे, परंतु आता मात्र हे वर्चस्व मोडीत काढताना टाटा आपल्याला दिसत आहेत। तर मग मित्रांनो, या बातमीवरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला नक्कीच विसरू नका। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।